नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही त्या बिल्डरला स्पष्ट उत्तर देते की मी माझे दुकान विकणार नाही, तुम्हाला जे करायचे असेल तुम्ही करून घ्या. तेव्हा लगेच तो बिल्डर इतका चिडतो आणि म्हणतो की चल आता तू आहे आणि मी आहे, बघतच राहा की कसे होत्याचे नवथे मी करतो. तेव्हा तो कलाला धमकावतो. आजूबाजूचे लोक त्या बिल्डरकडे बघत असतात. तेव्हा ते जो काही बिल्डर असतो तर आपल्यासोबत जे गुंड घेऊन आलेले असतो तर ते गुंड एकमेकांना खुणावतात आणि डायरेक्ट कलाच्या त्या दुकानमध्ये घुसतात. कला आणि दिनकर त्या गुंडांना अडवण्याचा खूप प्रयत्न करतात. तेव्हा कला म्हणते की अहो हे काय करतात तुम्ही, चुकीचं करतात, काही असं बरोबर नाही, तुम्ही माझ्या दुकानाचं नुकसान नाही करू शकत. आजूबाजूचे लोक आरडाओरडा करायला सुरुवात करतात. दिनकर सुद्धा खूप मोठ्याने ओरडतो. बिल्डर मात्र ऐकायला तयार नसतो आणि ती कला लगेच आपल्या दुकानामध्ये जाते आणि दिनकर सुद्धा मागे जातो आणि त्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करत असतात. तर लगेच ते हेमा काकू, जावळे काकू आणि जे हेमावंत काका असतात तर ते सर्व त्या बिल्डरला म्हणत असतात की अहो साहेब तुम्ही असे करू नका, अशी दुकानची तोडफोड करू नका. परंतु बिल्डर मात्र ऐकायला तयार नसतो. तेव्हा कला म्हणते की अहो आमचं दादा दुकान सोडा, काहीतरी तुम्ही अशी नुकसान करू नका. तेव्हा मात्र कला ही धावत बाहेर येते. तेव्हा ते हेमंत काका म्हणतात की अगं कला तू ऐक ना, कर ना ग तसंही. तेव्हा कला त्या बिल्डरला म्हणते की तुम्ही आमची दुकानची अशी तोडफोड नाही करू शकत. कला म्हणते की आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करेल, तुम्ही माझे दुकान असं नुकसान नाही करू शकत, ती जागा माझी आहे, तुम्ही असे दुकान उद्ध्वस्त नाही करू शकत. बिल्डर मात्र कलाचं एकही बोलणं ऐकून घ्यायला तयार नसतो आणि त्याचे ते जे काही गुंड गडी असतात तर ते कलाचं एक एक करून सर्व सामानांची नासधूस करतात. सगळं तोडफोड केलेले असते. कलाला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसतो. तरी सुद्धा कला ते बिल्डरला विनवण्या करत असते की हे सर्व तुम्ही थांबवा. कला धावतच जाते, दिनकरला बाहेर घेऊन येते आणि बाबा तुम्ही तर यांना समजावा असे ती दिनकरला म्हणते. तेव्हा दिनकर लगेच त्या बिल्डरला म्हणत असतो की अहो साहेब थांबवा, हे सर्व काय चालले तुमचे, हे सर्व आम्ही इतक्या कष्टाने उभं केलेलं हे दुकान आहे. आणि शेजारच्या लोकांना म्हणतो की बोला ना तुम्ही, काहीतरी यांना समजावा. तेव्हा कलाच्या दुकानाचं इतकं नासधूस होतं हे सुद्धा त्यातील लोकांना नाही पगवत. ते म्हणतात की कला अगं तू असा हट्ट करू नकोस, सही करून टाक, आता काही आपल्याकडे पर्याय नाही, अगं दुकानची खूप नासधूस होते. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही. हेमा काकू म्हणतात की अगं मी तुला सांगत होते की तू सही कर. जावळे काकू म्हणतात की कला अगं तुला आम्ही समजावत होतो की तू त्यावर सही कर. तेव्हा तो बिल्डर काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो शांतच असतो आणि सर्व काही आपल्या माणसाकडून सर्व तो करून घेत असतो. तेव्हा ते माणूस सर्व सामानाची नासधूस करून त्या दुकानावर रॉकेल टाकतात आणि हातामध्ये ते दुकान पेटून देण्यासाठी काडी ओढतात. तर कला आणि दिनकर जेव्हाही बघतात तर त्यांना खूप मोठा असा धक्का बसतो, कारण आपल्या डोळ्यासमोर आपलं दुकान जाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून कला ही धावतच आपल्या दुकानकडे येते. आजूबाजूचे लोक सुद्धा खूप विनवण्या करत असतात की असे करू नका, परंतु ते बिल्डर लोक काही ऐकायला तयार नसतात. तेव्हा तेथील परिस्थिती बघून दिनकरला तर खूप मोठा असा धक्का बसतो. कला धावतच आपल्या दुकानकडे पळते, कारण तिला दुकान जाळलेला हा धक्का सहन होत नाही आणि ते दृश्य सुद्धा तिला बघवत नाही. ती दुकानात जाऊन बसलेली असते. दिनकर तर कलाच्या नावाने खूप ओरडत असतो. दिनकर कला कला असे ओरडत असतो आणि तेव्हा कलाला आपले दुकान हे जळताना बघून खूप असा धक्का बसतो. कला ते विझवण्याचा हातामध्ये पोतं घेऊन पुरेपूर प्रयत्न करते, परंतु आग कुठेही विझणारी असते. कलाला मात्र ती आग काही आवरत नाही. तेव्हा कला त्या आगीकडे बघत असते आणि आपल्या दुकानाच्या एक एक अशा आठवणी तिच्या डोळ्यासमोर येतात. अगदी जेव्हा ते दुकान त्यांनी तिच्या बाबांनी गहाण ठेवलेलं असते आणि कलाने आपल्या खर्चावर हिमतीवर ते दुकान सोडवलेलं असतं, तेव्हा ते दुकानचे कागद त्या काकांनी कलाच्या हातात दिलेले असतात. ते क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात आणि जेव्हा दुकानामध्ये इतकी गर्दी जमलेली असते की सर्व काही मूर्त्या घेण्यासाठी लोक कलाच्या दुकानासमोर आलेले असतात. हे सर्व काही आपल्या कलाला आपल्या दुकानची ती अवस्था बघून आठवत असते. कला तर खूपच रडत असते आणि दिनकर कला कला असा कलाच्या नावाने आकांत करत असतो. नेमकं आता ती परिस्थिती बघून शेजारी पाजारी लोकांना सुद्धा खूप वाईट वाटते. सर्वजण कलाला बाहेर येण्यासाठी आवाज देत असतात, परंतु कला ही आपल्या दुकानच्या या धक्क्यामुळे अगदी गार झालेली असते. कुणाचं काही बोलणं तिच्या कानावर ऐकू येत नसते. त्यानंतर इकडे चांदेकरांच्या फॅमिलीमध्ये रजनी ही सर्व औषणाची म्हणजे पाडव्याच्या औषणाची तयारी करते आणि आबांना सांगायला येते की आबा सर्व पाडव्याच्या औषणाची तयारी झाली, मी अद्वैतला बोलावून घेऊन येऊ का. तेव्हा मात्र रजनी अगदी खुश होऊन म्हणत असते, परंतु सरोज मात्र तिला रागाने म्हणते हे सर्व करण्याची काय गरज आहे, जिच्यासाठी तुमचं हे सर्व नाटक सुरू आहे ती तर घरात आहे का. मी तुम्हाला मगासपासून सांगते की ती एकदा दुकानात गेली तर तिचं कुठेही लक्ष नसतं. नैना सुद्धा तेथेच असते. तेव्हा आबा
हे सरोजला समजावतात की अगं सरोज, तिला उशीर झाला त्यामागे नक्की काहीतरी कारण असेल. अगं आता आज पाडवा आहे हे सुद्धा तिला माहिती आहे, तेव्हा ती उशीर नाही करणार. तेव्हा संगीता म्हणते की आबाजी थांबा, मी परत एकदा फोन करून पाहत. काहीतरी तिला काम निघले असेल म्हणून ती उशिरा येत असेल, आपण तिची वाट बघूया. तेव्हा नैना लगेच म्हणते की पण आबा, अजून किती वेळ अशी वाट बघायची? तिच्यामुळे मला आणि राहुलला सुद्धा पाडवा साजरा करण्यासाठी वेळ होतोय. आणि कारण काय की ती फक्त या घरची मोठी सून आहे, पहिला मान तिचा आहे म्हणून. आबा, ती सर्वांना आम्हाला वेठीत धरते, आम्ही तिला वेठीत नाही धरत. तेव्हा आबा म्हणतात की नैना, मला चर्चा नकोय. हे बघ, अद्वैत अजून त्यांच्या खोलीमध्ये आहे, तो तिकडून खाली येईपर्यंत कला येईलच. तिला काहीतरी काम असेल म्हणून तिला उशीर होत असेल. तेव्हा संगीता म्हणते की तसे बघायला गेलो की मी आणि अद्वैतराव एकत्रच आलो, त्यानंतर इकडे मात्र खूप भयानक परिस्थिती झालेली असते. कला मात्र ही आपल्या दुकानात आगीला सुद्धा सामोरं जात असते. तिला खूप वेदना होत असतात आणि दिनकरचा आपल्या कलासाठी जीव अगदी आकांतव झालेला असतो. तो कलाच्या नावाने अगदी मोठमोठ्याने ओरडत असतो की कला, अगं बाळा बाहेर आहे. आणि ते दुकानची ती अवस्था बघून आपल्या दिनकरला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात काजल इकडे धावत येते. काजल म्हणते बाबा, अहो काय झालं, आपल्या दुकानाला आग कशी लागली? तेव्हा दिनकर म्हणतो की अगं, त्या बिल्डर लोकांनी आपल्या दुकानाची सर्व नासधूस केली आणि दुकान सुद्धा जाळले ग कला, आणि आपली कला तर आतमध्ये आहे. म्हणून दिनकर खूप रडत असतो. काजल म्हणते की आबा बाबा काय सांगतात, तायडे आतमध्ये आहे. तेव्हा काजलला तर आणखीन रडायला येते आणि ती धावत तायडे तायडे असा आवाज येत असते. तर दिनकर हा तिकडे दुकानकडे धाव घेत असतो की कला बाळा, अगं कला बाळा. परंतु लगेच काजल ही म्हणून दिनकरला धरते. तर काजल म्हणते की बाबा थांबा, आपण आपल्या तायडीला वाचूयात. काजल जोरात तायडे तायडे असा आवाज देत असते. दिनकर रडत म्हणतो की पोरगी तिकडे एकटी आत आहे, एकटी त्या आगीत ती जळाली असते. तेव्हा काजल ही तायडे तायडे अगं बाहेर म्हणून कलाला मोठ्याने आवाज देत असते. शेजारचे लोक सुद्धा कलाच्या नावाने आरडाओरडा करत असतात की अगं कला बाळा बाहेर आहे. काजल रडत असते की बाबा किती आग मोठी आहे ती, आणि आत तुम्ही तिला कशाला जाऊन दिले? काजल जोरजोराने रडत तायडे अगं तायडे आत काय करतेस, बाहेर आहे बाहेर आहे. आजूबाजूचे लोक सुद्धा कलाच्या नावाने मोठ्याने ओरडत असतात की कला अगं बाहेर आहे. आणि तेवढ्यात दिनकर रडतच आपल्या खिशातील मोबाईल काढतो आणि संगीताला फोन करतो. तर संगीता म्हणते की यांचा फोन, आणि ती तर तिला काहीच माहिती नसते आणि लगेच ती फोन उचलते आणि दिनकरला म्हणते की बोला. संगीताच्या कानावर तेथील सर्व आरडाओरडा पडतो. तर लगेच दिनकर म्हणतो की संगे अगं तू कुठे आहेस? दिनकर खूप रडत असतो. तेव्हा संगीताला नक्की काहीतरी झाले असे तिच्या लक्षात येते आणि ती दिनकरला विचारते की काय हो, काय झाले, तुम्ही असे का बोलता, तुमच्या आवाजाला काय झाले? तेव्हा दिनकर रडतच म्हणतो की संगे आपलं दुकान दुकान. संगीता म्हणते की काय हो, काय झाले दुकानाला? तेव्हा संगीता म्हणते की एक मिनिट, अहो तुम्ही रडतात का? तेव्हा लगेच दिनकर रडतच म्हणतो की संगे अगं आपल्या दुकानाला आग लागली. आग ते ऐकून तर संगीताच्या पायाखालची जमीन हलते. तिला खूप मोठा धक्का बसतो. आबा, सरोज आणि हे सर्वजण बघत ऐकत असतात. तर सरोज मात्र सर्व काही लक्षात असते, कारण हे सर्व केले तिनेच केलेले असते. तेव्हा दिनकर रडतच सर्व काही परिस्थिती सांगत असतो की त्या बिल्डर लोकांनी आपल्या दुकानला आग लावली, आपली कला त्यात, आपली कला त्यात. तेव्हा हे ऐकून मात्र संगीताच्या हातातील मोबाईल खाली पडतो आणि दणकशी चक्कर येऊन ती खाली पडते, म्हणजे तशी सोप्यावर. तेव्हा सर्वजण खूप घाबरतात की नक्की संगीताला काय झालं असेल. दिनकर हा इकडे खूप, त्याला सुद्धा चक्कर येते. तर काजल त्याला धरते. बाबा हो, तुम्हाला काय होतं म्हणून तिच्या सुद्धा जीवाची खूप धांदल ओढते आणि दिनकरला ती धरते. तर इकडे रजनी धावत येते आणि संगीता, वहिनी काय झाले हो, तुम्हाला काय होते? अगं नैना बघ ना ग, तुझ्या आईला काय होते, ती त्यांच्या हात चोळ. तेव्हा नैनाच्या डोळ्यात थोडंसं पाणी येते आणि ती आईच्या हात चोळत असते. राहुल, अरे राहुल, डॉक्टरांना बोलव असे म्हणत असते. तेव्हा आबा म्हणतात की अगं रजनी जा आणि पटकनी साखर आणि कांदा घेऊन ये. तेवढ्यात सोहम लवकर पाणी घेऊन येतो आणि संगीताच्या तोंडावर तो शिपडत असतो. सरोज आणि रोहिणी मात्र ह्या थांब्यासारख्या उभ्या असतात. त्यांना काही घेणे देणे नसते, अगदी अशा माणुसकी नसल्यासारख्या. रजनी धावतच तिच्यासाठी साखर आणि कांदा घेऊन येते आणि त्याचा वास देते. तेवढ्यात कुठेतरी संगीताला थोडीशी शुद्ध आल्यासारखं होते आणि तेवढ्यात नैनाही तिला पाणी पाजते. तेव्हा सोहम विचारतो की काकी, अहो काय झाले तुम्हाला, तुम्ही बऱ्या तर आहात ना? आबांना सुद्धा संगीताची ही
तब्येत बघवत नसते त्यांना तर खरंच खूप वाईट वाटतं. रजनी विचारते की वहिनी अहो कुणाचा फोन होता, काही झाले का? आबा म्हणतात की विहीनबाई डॉक्टरांना बोलवायचं का? तुमची तब्येत तर ठीक आहे ना, असे अचानक काय झाले तुम्हाला? तेव्हा संगीता खूप रडत असते. अहो अहो आमच्या दुकानाला आग लागली हो, असे जोरात म्हणते. ते ऐकून तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर सोहम म्हणतो की अरे बापरे हे कसे झाले? नैना विचारते की अशी अचानक आग कशी लागली मम्मा? संगीता म्हणते की काही माहित नाही आणि यांचा फोन आला होता आणि कोण म्हणे बिल्डर होते आणि त्यांनी दुकानाला आग लावली. तेव्हा सरोजला मात्र हे ऐकून तर अगदी छान वाटतं, परंतु बाकी सर्वांना मात्र खूप वाईट तर वाटतं आणि धक्का सुद्धा बसतो. संगीता म्हणते की मला खरंच काही माहिती नाही, मला आता तेथे जायलाच हवे म्हणून तटकन उठते. परंतु रजनी तिच्या हाताला धरते आणि पुन्हा तिला खाली बसवते की संगीता वहिनी अहो तुम्हाला आता बरे नाही वाटत, तुम्ही आता जाऊ नका. संगीता म्हणते की अहो माझ्या तब्येतीची काळजी करू नका, आमचं दुकान गेलं, मला तिकडे जायलाच पाहिजे म्हणून संगीता लगेच उठते आणि तिकडे धाव घेते आणि लगेच ती बाहेर जाते. तर असे म्हणत ती लगेच डायरेक्ट अद्वैतकडे जाते. तेव्हा मात्र लगेच सरोज म्हणते की ह्या तर जायला निघाल्यात आणि वरती कुठे गेल्यात? तेव्हा नैना मात्र आपल्या आईचा खूप राग येतो. ती डोक्याला हात लावून घेते की मम्मा सुद्धा वाटेल तशी वागते आणि नेहमी हिला स्वतःच खरं करायचं असतं. आता एवढी गरज आहे का हिला इतकी धावपळ करण्याची? त्यानंतर संगीता धावतच इकडे अद्वैतच्या रूम मध्ये येते आणि जावई बापू असे घाबरत रडतच म्हणते. अद्वैत सुद्धा खूप घाबरतो आणि तो म्हणतो की मिसेस खरे काय झाले आणि घाईने तो पाणी प्यायला देतो. तेव्हा संगीता म्हणते की पाणी नको जावई बापू, अहो आमच्या दुकानाला आग लागली हो, कोणीतरी बिल्डरची माणसं होती, अहो त्यांनी आमचा जगदंबा भांडार जाळून टाकलं. म्हणून संगीता रडतच हे सर्व अद्वैतला सांगायला सुरुवात करते आणि अहो कला आतमध्ये आहे हे आणि काजू सुद्धा तेथेच आहे, मला काही कळेनासे झाले, काय करू खरंच मला काही कळत नाही म्हणून संगीता डोक्याला हात लावून घेते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काकी तुम्ही शांत व्हा, आपण ताबडतोब लगेच तिकडे जाऊयात. तेव्हा अद्वैत आणि संगीता घाईने लगेच तिकडे येतात. तेव्हा बाहेर तर सर्वजण असतात. सोहमची धांदल असते की आबा आपण काहीतरी करूयात आणि लवकरात लवकर तिकडे सर्वांनी मदतीला जाऊयात. तेवढ्यात अद्वैत आणि संगीता बाहेर येतात. अद्वैत आबांना म्हणतो की खरेच्या दुकानाला आग लागली, मी तिकडे चालले. हे बघून तर सरोजला आणखीन राग येत. सरोज रागाने म्हणते की तुला तिकडे जाण्याची काय गरज आहे? तेव्हा अद्वैत म्हणतो की आई मी काय म्हणलो हे तू ऐकलेच असेल, खरेच्या दुकानाला आग लागली, मला तिकडे जावेच लागेल. आबा सुद्धा म्हणतात की अद्वैत अरे तुझं एकदम बरोबर आहे, तुला तिकडे जाणं खरंच खूप गरजेचे आहे, तू जा लवकर. तेव्हा सोहम म्हणतो की दादा मी सुद्धा माझी बाईक काढतो, तिकडे माझी काहीतरी गरज लागेल. म्हणून सोहम अद्वैत आणि संगीता धावतच जायला निघतात. परंतु रजनी ही लगेच संगीताला अडवते की वहिनी अहो तुम्ही कुठे जाता, ते दोघे गेले ना ते सांभाळतील सगळं. संगीता तरीही ऐकायला तयार नसते. नाही हो मला जायला पाहिजे, माझ्या कलाला मी डोळ्याने बघितल्याशिवाय मला चैन नाही पडणार, आमचे हे सुद्धा आहे, काजू सुद्धा आहे. संगीता लगेच ऐकायला तयार नसते. पण रजनी म्हणते की अहो तुम्हाला आताच चक्कर आली होती, जरा माझं ऐका, जरा तुम्ही शांत व्हा, आराम करा. संगीता म्हणते की नाही आता माझी तब्येत ठीक आहे, मला जाऊन द्या, मला जाऊन द्या. तेव्हा आबा म्हणतात की ठीक आहे तुम्ही जा तिकडे आणि स्वतःची काळजी घ्या, तिकडे काय होते आम्हाला फोन करून सांगा. तेव्हा संगीता धावतच जाते. तर रजनी तिला सावकाश असे म्हणते. परंतु रोहिणी सरोज आणि राहुल हे मात्र अगदी ठोमेसारखे उभे असतात, कारण ते एकही शब्द मात्र काही त्यांच्या तोंडातून निघत नसतो. त्यानंतर इकडे कला ही प्रत्येक त्या आगीला विझवण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या हातामध्ये पोतं घेते आणि इकडे तिकडे ती पोतं आगीवर मारत असते. तेव्हा बाहेर सर्वजण कला ग बाहेर ये म्हणून आरडाओरडा करत असतात. काजलच्या जीवाचा अगदी आतोटात प्रयत्न सुरू असतो की कलाताईला बाहेर कसे आणायचे. दिनकर सुद्धा खूप रडत असतो. कला रडत असते आणि आपलं दुकान विझवण्याचा प्रयत्न करत असते. कलाला इतका त्रास होत असतो, ते आगीचा ठसका लागत असतो, अंगाला भाजत असते. तेवढ्याच समोर जो काही लक्ष्मी आईचं म्हणजे जगदंबा आईचा फोटो असतो तर तो भिंतीवर तिला दिसतो. कला धावतच त्या फोटो जवळ येते आणि तो फोटो हातात घेऊन दुकानाकडे बघत खूप रडत असते. आगीमुळे तिला खूप असा त्रास सुद्धा होत असतो, त्याच्या झळक्या लागत असतात. तेथेच एका ठिकाणी बसते आणि खूप रडत असते. दिनकर बाहेर इतका आरडाओरडा करत असतो की काहीतरी करा, शेजाऱ्या पाजाऱ्या लोकांना खूप मदत करा, कलाला बाहेर काढा असे म्हणत असतो. काजलच्या जीवाचे सुद्धा खूप असे प्रयत्न सुरू असतात की तायडे बाहेर ये. दिनकर ओरडतो की अहो कोणीतरी पाणी आणा, पाणी घेऊन या, दुकान विझवा, ही आग विझवा. परंतु कोणीही मात्र मदत करायला तयार नसतात. तर काजल म्हणते की काका अहो तुम्ही आज आम्हाला ओळखतात का, कित्येक दिवसापासून आमचं इथे दुकान आहे, परंतु तुम्ही कोणीही आम्हाला मदत करायला का तयार नाही, येथे दुकान जळते आणि तुम्ही का मदत करत नाही. मावशी काका प्लीज तुम्ही मदत करा ना असे रडतच म्हणत असते.
असते आणि काजल त्या दोन माणसांना हाताला धरून घेऊन जाते की काका चला आपण कुठेतरी पाणी मिळते की नाही हे बघूया। तेवढ्यात दिनकर हातामध्ये बादली भरून घेऊन येतो आणि तेव्हा ते जे काका असतात तर ते हातामध्ये 2 बादल्या घेऊन येतात, दिनकरला मदत करत असतात। काजल धावतच त्या बादल्या घेऊन येते आणि लगेच तो बिल्डर तेथे येतो आणि जर तुमच्या कुणातील यांना मदत केली तर त्याचे पैसे मिळणार नाही असे त्यांना धमकावतो। तेव्हा मात्र त्या काकांच्या हातातील बादल्या तसेच ते खाली ठेवतात। तेव्हा तो बिल्डर म्हणतो की तुमचे दुकान सुद्धा असेच मी जाळून टाकेल। तेव्हा मात्र तेथील सर्व जे काही काका मावशी वगैरे असतात कोणी आपल्या काजलला कलाला दिनकरला मदत करायला तयार नसतात। तेव्हा काजल म्हणते की बाबा चला आणि काजल दिनकर धावतच बादल्या भरून येतात, त्या आगीवर टाकत असतात। तेव्हा तो बिल्डर मस्त हसून काजलकडे बघत असतो आणि दिनकरकडे सुद्धा। तेव्हा दिनकर म्हणतो की काजल चल आपण प्रयत्न सोडायचे नाही, प्रयत्न करतच राहूयात। काजल म्हणते की हो बाबा आणि धावतच बादल्या भरून घेऊन येतात, टाकतात। तेव्हा तो बिल्डर म्हणतो की काही करा एवढ्याशा पाण्याने ती आग काही विझणार नाही। कला मात्र आतमध्ये रडतच बसलेली असते, देवी आईचा फोटो हातातच असतो। तेव्हा दिनकर म्हणतो की काजू अगं आणखीन खूप पाणी आणावं लागणार आहे, तू तोपर्यंत पाणी आण, मी कलाला पाहतो। काजल म्हणते की बाबा तुम्ही आज जाऊ नका, थांबा। तेव्हा तो बिल्डर दिनकरला म्हणतो की चल मागे हो। ते दिनकर म्हणतो की मागे हो कसे बोलतात, ती पोरगी तेथे आत आहे, दुकान जळते आणि जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं म्हणजे दिनकर खूप रडतच हे सर्व बोलत असतो। माझा जीव येते घाबरा घुबरा व्हायला लागला, कसं राहू शकतो मी, माझ्या पोरीला वाचवायला पाहिजे म्हणून दिनकर त्या आगीकडे धाव घेतो। तेव्हा तो बिल्डर म्हणतो की ए म्हाताऱ्या मागे हो, तुला थांब म्हटलेलं कळत नाही का, आणि आपल्या माणसांना त्या दिनकरला पकडायला सांगतो। तेव्हा लगेच त्याचे गुंड धावतच दिनकरला पकडतात। दिनकरची मात्र ही कला म्हणून अगदी बिकट अवस्था होते, परंतु तो नराधम बिल्डर मात्र त्याला थोडीशी सुद्धा कीव येत नाही। दिनकर त्या माणसाला म्हणत असतो की थांबा, सोडा मला, सोडा मला, परंतु ते माणसं दिनकरला घट्ट पकडतात। तेवढ्यात अद्वैत धावत येतो। अद्वैत त्या गुंडांना मागे ढकलतो आणि दिनकरला धरतो। अद्वैत दिनकरला म्हणतो की खरे काय झाले म्हणून तो व्यवस्थित दिनकरला उभे करतो। तेव्हा अद्वैत त्या बिल्डरवर ओरडतो की लाज कशी वाटत नाही तुम्हाला काही। संगीताची अगदी गडबड सुरू असते की काजू बाळा अगं तू येथे, मग आपला काजलला काय करू आणि काय नाही असे होते। संगीता कला कुठे करत असते तर दिनकर रडतच अद्वैतला म्हणतात की जावे बापू कला आत आहे। संगीता जोरात कला असे ओरडते की जावे बापू माझ्या कलाला वाचवावं। तेव्हा अद्वैत कशाची पर्वा न करता डायरेक्ट तो आतमध्ये येतो, आगीमध्ये घुसतो, खरे असा आवाज देत असतो। तेव्हा काजल ही दाजी असे करत असते। संगीता हात जोडून कलाला वाचवा तेथील लोकांना विनवण्या करत असते आणि बाहेर इतका अगदी रडण्याचा आकांताव निर्माण होतो, परंतु त्या बिल्डरला मात्र थोडीशी काही लाज वाटत नाही आणि तो शेजारी लोकांना सुद्धा मदतीला धावून देत नाही। आणि तेवढ्या सोहम सुद्धा धावतच येतो आणि दादा आहे संगीता दिनकरला आणि काजलला तो आवडतो, शांत राहायला सांगतो। कला मात्र एका ठिकाणी रडतच आपला तो देवी आईचा फोटो घेऊन बसलेले असते। अद्वैत तिच्यासाठी धावतच येतो, खरे करत तो कलाजवळ येतो आणि कला मात्र तेथे बसलेले असते, रडत असते। दुकानचं जे काही दृश्य आहे ते काही तिला बघवत नसते। तेव्हा अद्वैत जीवाची ही पर्वा न करता कलाला उचलतो, त्याला सुद्धा खूप त्रास होतो आणि लगेच तो कलाला तिच्या अंगावर कोट टाकून तिला बाहेर घेऊन येतो। अद्वैतला इतका त्रास होत असतो कारण त्याला दम्याचा त्रास असतो, अस्थमेचा, म्हणून त्या धुरामुळे त्याला खूप त्रास होतो। संगीता विचारते की जावे बापू तुम्ही ठीक तर आहात ना। अद्वैत म्हणतो की ठीक आहे, परंतु कला मात्र एकटक आपली वेड्यासारखी त्या दुकानाकडेच बघत असते, कुणाशी एकही शब्द ती बोलत नाही। तर संगीता म्हणते की बाळा तू बरी आहेस ना, दिनकर सुद्धा तेच म्हणतो, परंतु कला मात्र काही बोलायला तयार नसते। अद्वैतला स्वतःला इतका त्रास होत असतो तरी सुद्धा तो कलाजवळ येतो। खरे तू ठीक आहेस ना, कलाची अवस्था त्याला काही बघवत नाही। खरे तू ठीक आहेस ना, कला फक्त दुकानाकडे बघत असते आणि अरे माझी दुकान, अरे अद्वैत चांदेकर माझी दुकान असे म्हणत ती अद्वैतच्या डायरेक्ट मिठी देते आणि खूप रडत असते। कलाची ती अवस्था बघून सोहमला, संगीताला, दिनकरला खूप वाईट वाटते आणि जगदंबा भांडारे पूर्ण जळालेले बघून संगीता खूप मोठा असं रडायला सुरुवात करते। अद्वैत कलाला जवळ घेतो, समजावतो। संगीता रडत म्हणते की आपलं दुकान जावई बापू, आपलं दुकान। तेव्हा आमचं दुकान जळालं हो आणि कला ही अद्वैतच्या मिठीत असते आणि खूप रडते। तर संगीता म्हणते की या दुकानाच्या साक्षीने आमचं लग्न झालं, माझ्या पोरींची शिक्षण सुद्धा झाली, आमचा संसार या दुकानाच्या साक्षीने झाला व प्रत्येक आठवणी तिला येऊन ती खूप रडत असते। तेव्हा सोहम काजल जवळ येतो। काजल स्वतःला सावर, अगं तू जर रडली
काका काकू वहिनी सगळ्यांना कोण लक्ष देईल, त्यांना आणखीन त्रास होईल, तू त्यांच्याकडे लक्ष दे. संगीता रडत म्हणते की आमच्यासाठी हा अंबाबाईचा आशीर्वाद आहे हो, आणि आज बघा त्या आशीर्वादाला काय होते म्हणून जोरजोराने रडत असते. अद्वैत हे सर्व दृश्य बघत असतो आणि तो तिघांकडे सुद्धा लक्ष देऊन बघतच असतो, कारण त्याला सुद्धा हे काही दृश्य काही बघवत नाही. संगीता रडत म्हणते की आम्ही जगदंबे भंडाऱ्याला नाव दिलं की लक्ष्मी आईचा आशीर्वाद आहे म्हणून, आणि आमचं दुकान जळते हो दिनकर, अहो बघा ना आपलं दुकान जळते म्हणून खूप रडत असते. अद्वैतच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. अद्वैत म्हणतो की मिसेस खरे तुम्ही शांत राहा, आता या क्षणी आपण काय करू शकतो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. संगीता म्हणते की अहो दिनकर तुम्ही गप्प का, काहीतरी करा ना हो, बोला ना, काहीतरी करा ना. तेव्हा अद्वैत दिनकरला म्हणतो की मिस्टर खरे तुम्ही असे गप्प राहू नका, खचून जाऊ नका, ज्यांनी कुणी हे केले ना त्यांना आपण सोडणार नाही, त्यांना सुद्धा आपण दाखवून देऊ की आपण खचणारे नाही म्हणून, प्लीज तुम्ही सगळेजण शांत राहा. तेव्हा कलाला अद्वैतचा खूप मोठा आधार मिळतो आणि कला ही आपल्या अद्वैतकडे एकटक बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये कलाला आठवण होते की अंबाबाईचा फोटो आतमध्ये राहिला म्हणून. तेव्हा अद्वैत धावतच जातो, अंबाबाईचा तो फोटो घेऊन यायला लागतो, तर कला सुद्धा त्याच्या सोबत जाते. अद्वैतला मात्र अस्थमेचा त्रास असल्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो आणि कला ही त्याला बाहेर घेऊन येते, परंतु अद्वैतला अस्थमेचा त्रास इतका होत असतो की त्याला श्वास सुद्धा घेता येत नाही. तेव्हा कला ही त्याला ते देत असते, परंतु तरी सुद्धा त्याला काही श्वास घेता येत नाही, त्याला खूप त्रास होतो. तर कला म्हणते की सोहम चल, गाडीच काढून आपल्याला त्याला हॉस्पिटलला न्यायला हवे. सोहम धावतच येतो की वहिनी गाडीचा टायर पंक्चर झाला. कला म्हणते की काय, आणि कला त्याला रिक्षातून घेऊन जात असते की चांदेकर डोळे उघड, चांदेकर माझ्याकडे बघ, चांदेकर डोळे उघड म्हणून त्याला खूप विनवण्या करत असते. तेव्हा आता कला ही अद्वैतचा जीव कशी वाचवते आणि सरोजला कशी दाखवून देते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.